विचार करा, एक मुलगा दिवसभर काम करून घरी आला, दरवाजा उघडला आणि त्याच्या बायकोला आवाज देत बेडरूम मध्ये शिरला आणि तिथे त्याची बायको 3 मुलांसोबत नको त्या अवस्थेमध्ये आहे. असं होऊ शकते का भावा? होऊ शकते का नाही? असं झालंय. वेलकम टू उत्तर प्रदेश. मेरी बीवी उस रूम में बीच में लेटी, अगल बगल 2 लड़के। मैंने जैसे ही फोन मिलाया तो निकाला वीडियो बनाने के लिए, तो मुझे धक्का मार दिया। 15 जानेवारी 2026 ची ती मध्यरात्र. कानपूरच्या महाराजपूर नगरमधील न्यू हायनेट सिटी कॉलनीमधील राहणारा सचिन सिंग भदौरिया हळूच आपल्या घराचं दार उघडतो आणि पुढचं दृश्य पाहून त्याचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. समोर त्याची स्वतःचीच बायको श्वेता सिंग त्याच्याच बेडवर 3 तरुण मुलांसोबत नको त्या अवस्थेमध्ये दिसते. सुरुवातीला तर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. काही वेळासाठी शांतता पसरते. सचिन मोबाईल काढतो आणि एव्हिडन्स म्हणून ते दृश्य फोनमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो, पण समोर असलेल्या त्या तिघांनी मिळून त्याच्यावर धावा घेतात. मग काय, मारहाण सुरू होतो, आरडाओरडी होते आणि सर्वच शेजारी त्याच्या घराजवळ गोळा होतात. पोलिसांना फोन केला जातो. काही मिनिटातच महाराजपूर पोलिसांची गाडी कॉलनीमध्ये येते. त्या घरात फक्त संशय आणि एक भयानक सत्य उरलेलं होतं. पोलीस येतात आणि सर्वांना चौकशीसाठी ठाण्यामध्ये घेऊन जातात. आता पोलीस सचिन, श्वेता आणि त्या 3 मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात करते, पण आता त्यावेळेस कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. आणि मग काही तासानंतर जानेवारीच्या सकाळीच सचिन रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये येतो. त्याचे डोळे सुजलेले होते, संपूर्ण शरीर थरथर कापत होतं आणि तरी पण तो बोलायला सुरुवात करते. उनको तो मैं छुटवा लूंगी, लेकिन तुझको मैं फंसाऊंगी अब सुबह। अगर तू चाहता है तो यहीं पर मार मुझको, चाहे जो कर डाल, लेकिन मैं अगर तू उनको फंसाएगा तो मैं तुझको फंसाऊंगी, लेकिन उनके साथ मैं रहूंगी जाके, उन तीनों के साथ। इसी आक्रोश में सर कह रहे मार डाल, चाहे इसी आक्रोश मैंने सर गर्दन दबा दी, ज्यादा हो गया, मर गई। साहेब, मी माझ्या बायको श्वेताची हत्या केली, तिला कायमचं संपवलं आणि तिचा मृतदेह घरामध्ये अजून पडून आहे. त्यावेळेस सचिन गुन्हेगार कमी आणि तुटलेला नवरा जास्त वाटत होता. आता पोलीस ताबडतोब सचिनच्या घरी पोहोचतात. घराचे दार उघडतात. श्वेता सिंग आता कायमची संपली होती. हा सीन पाहून अनुभवी पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहतो. आता प्रश्न फक्त एक हत्याचा नव्हता. सचिन सिंगने त्याच्या बायको श्वेताला का मारलं? तो पोलिसांना फक्त एवढंच म्हणतो की साहेब, उसने मुझे बहुत मजबूर किया. त्या एका वाक्यामध्ये संशय, अपमान, राग आणि प्रेम हे सगळं मिसळलेलं होतं. आता हे साधा मर्डर केस नव्हता, ही होती एका लव्ह स्टोरीची खूप भयानक समाप्ती. पोलीस स्टेशन मध्ये आता एक लव्ह मॅरेजची कथा एक क्राईम फाईल मध्ये बदलली होती. कानपूर शहर अजूनही झोपीतच होतं, पण न्यू हायटेक सिटी कॉलनी मधील एक घर आता कायमचं झोपलं होतं. आणि भावा, इथूनच खरी स्टोरी सुरू होते. कारण हा खून फक्त एका रात्रीचा राग नव्हता. श्वेता एकाच बेटवर 3 जणांसोबत होती. हे प्रेम होते की हवस? पुढे जे काही पोलिसांनी खुलासे केले ते तर याहूनही भयानक होते, पण ते समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरू करावं लागल. पण त्याआधी तू व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घे. सचिन आणि श्वेता हे दोघेही फतेपूर जिल्ह्याच्या मोहनपूरचे राहणारे होते. लहानपणापासून ते दोघे एकमेकांना चांगलंच ओळखत होते. शाळेतली मैत्री आता हळूहळू प्रेमामध्ये बदलली होती. त्यांना वाटत होते की आपलं हे प्रेम आयुष्यभराचंच आहे, पण त्यांना का माहीत, त्यांचं हे प्रेम काही दिवसाचंच राहिलं होतं. आणि एक दिवस श्वेताच्या घरी समजते की सचिन सोबत तिचं प्रेम प्रकरण आहे. आणि मग श्वेताचे घरचे तिच्यावर खूप दबाव टाकतात. तिला खूप धमकवण्यात येते आणि शेवटी श्वेताच्या घरच्यांनी जबरदस्ती तिला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करायला लावते की सचिन तिच्यासोबत छेडछाड आणि अत्याचार करतो. घरच्यांच्या दबावाखाली ती असं करते पण, आणि शेवटी सचिन आता जेलमध्ये जातो. एका सेकंदामध्ये प्रेम थेट क्राईम केसमध्ये बदललं. जेलमध्ये पण सचिन श्वेताबद्दलच विचार करत होता. डोक्यात फक्त एकच प्रश्न, श्वेता माझ्यावर आता विश्वास ठेवेल का? जर तिने मला सोडून दिलं तर माझं आयुष्य तर संपूर्णपणे संपेल. आता जेल त्याच्यासाठी शिक्षा नव्हती, ती होती एक मानसिक यातना. आता 2 महिने उलटून गेले. सचिन जेलमधून बाहेर आला. सचिन जेलमधून बाहेर आल्यावर श्वेताने त्याचा हात पकडला आणि म्हटलं, मैं तुम्हारे साथ हूं. त्या 4 शब्दांनी सचिनला पुन्हा जिवंत राहण्याची हिंमत मिळाली. समाज, पोलीस, कुटुंब सगळ्यांच्या विरोधात उभं राहायची एक ताकद त्याला मिळाली होती. त्या क्षणी त्यांनी ठरवले की आता काही जरी झालं तरी श्वेताला शेवटपर्यंत सोडायचं नाही. आणि मग ऑगस्ट 2025ला दोघे घरातून पळून जाऊन लग्न करतात. पण या लग्नासोबतच दोन्ही कुटुंबांनी त्यांच्याशी सर्व नाते तोडून दिले. आता ना कुणाचा आधार होता, ना मागे फिरण्याचा कोणता रस्ता बाकी होता. आता फक्त दोघे एकमेकावर विश्वास ठेवायचा. त्या दिवशी त्यांनी प्रेम निवडलं, पण त्या प्रेमाची किंमत किती मोठी असेल यांची त्यांना जराही कल्पना नव्हती. नवं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी ते गुजरातमधील सुरत शहरात गेले. सुरुवातीचे काही दिवस अक्षरशः रस्त्यावर काढले, पण सचिनच्या डोळ्यामध्ये एकच ड्रीम होतं, श्वेताला सेफ आणि स्टेबल लाईफ द्यायची. शेवटी त्याला काम मिळालं, रिक्षा चालवण्याची संधी मिळाली, एक लहानसं घर पण मिळालं.
आता सचिन सकाळी लवकर कामाला निघून जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. आता सचिनचं डेली रुटीन हेच होतं आणि म्हणूनच श्वेता घरी दिवसभर एकटीच असायची. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं, पण हळूहळू सचिनच्या मनामध्ये श्वेताबद्दल आता खूप संशय येऊ लागले. आणि मग काही दिवसांनी त्याला समजले की श्वेताच्या बँक अकाउंटमध्ये वारंवार पैसे येत होते. ते कुठेही काम तर करत नव्हती, मग हे पैसे कुठून येतात? आणि मग एक दिवस त्यांनी विचारलंच की बाबा तू कुठेही काम तर करत नाही, मग तुझ्या अकाउंटमध्ये इतके सारे पैसे येतात तरी कुठून? तेव्हा ती शांतपणे म्हणाली, माझी आजी मला हे पैसे पाठवते. त्यावेळेस तर सचिननं तिला काहीही म्हटलं नाही, पण इथूनच त्याचा संशय खूप जास्त वाढला. कारण की ज्या कुटुंबाने तिच्यासोबत सर्व नातं तोडलेलं होतं आणि तिथूनच तिला पैसे येणं हे जरा विचित्र नव्हतं का? आता त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार फिरत असायचा, जर माझा संशय जर खोटा असेल तर मी तिला त्रास देतोय, पण जर तो खरा असेल तर? हा प्रश्न त्याच्या मनात सतत फिरत होता. प्रेम आणि संशय यांच्यात अडकलेला सचिन आता हळूहळू आतून तुटत चालला होता. पण वरून ते असं काहीही दाखवत नव्हता. त्याच्याच घरापुढे राहत असलेले ते 3 इंजिनिअरिंगची मुलं त्याला अजिबात योग्य वाटत नव्हते. त्यांच्या हसण्यात, त्यांच्या बोलण्यात, त्यामध्ये त्याला काहीतरी वेगळीच भावना दिसून येत होती. तो स्वतःला समजत होता, सचिन थांब, तुझ्याकडे काहीही आता पुरावा नाही. पण मित्रांनो, संशय हा सायलेंट विषयासारखा असतो. तो हळूहळू मेंदूवर ताबा घेते आणि मग 15 जानेवारीची ती भयानक रात्र आलीच. सचिनने श्वेताला फोन केला आणि शांत आवाजात म्हणाला, श्वेता, अगं आज माझ्या मित्रांसोबत पार्टी आहे, मी घरी येऊ शकणार नाही. त्यावेळेस श्वेताने फक्त ओके म्हटलं, पण त्या ओकेमध्ये त्याला वेगळाच आवाज आला, जणू काही ती आधीच तयार होती. हे दृश्य त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा प्ले होत होतं. खरं तर पार्टी वगैरे तसं काहीही नव्हतं. ती होती फक्त एक प्लॅनिंग. त्यांनी ठरवलं होतं की आज काहीही करून सत्य बाहेर आणायचं म्हणजे आणायचंच. आणि मग मध्यरात्री तो घरी आला. दार तुटलेलं होतं, दोरीनं बांधलेलं. हृदय जोरजोराने धडकत होतं. तो हळूच बेडरूमकडे गेला. प्रत्येक पाऊल त्याला जाड वाटत होतं. दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याचं संपूर्ण आयुष्य मोडून उद्ध्वस्त झालं. त्याची स्वतःचीच बायको त्याच्याच बेडवरती होती, 3 तरुण मुलासोबत. हे दृश्य पाहून ते पूर्णपणे शॉक झाला. त्यावेळेस त्याने पटकन मोबाईल काढला आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते 3 मुलं त्याच्यावर धावून आले, मारहाण करायला सुरुवात केली. घरामध्ये आता आरडाओरडी होऊ लागली. म्हणूनच शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला आणि त्या ठिकाणी काही मिनिटातच पोलीस आले. पण आता त्या घरामध्ये फक्त गोंधळ आणि अपमान उरलेला होता. आणि जसं की आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पोलीस सगळ्यांना चौकशीसाठी घेऊन गेली. चौकशी झाली. काही वेळाने सचिन आणि श्वेताला घरी पाठवण्यात आलं. पण घरी आल्यावर वातावरण अजून खूप जास्तच भयानक झालं. त्या दोघांमध्ये पुन्हा भांडणं व्हायला सुरुवात झाली. श्वेता एवढं घाण वागून पण सचिनला म्हणते की जर आता तू त्या 3 मुलांना जर अटक केली तर मी तुला अडकवेल. माहिती आहे ना, याआधी पण मी तुला जेलमध्ये पाठवलं होतं आणि आता परत तुला जेलमध्ये पाठवायला मला जास्त टाइम नाही लागणार. स्वतःच्या बायकोच्या तोंडातून हे बोलणं ऐकून त्याचं काळीज तुटून बाहेर आलं. आधीच अपमान, संशय, मारहाण आणि आता ही धमकी सगळे एकाच वेळी फुटून बाहेर आलं आणि तो ओरडला, बस कर श्वेता, अब बहुत हो गया. आणि त्याच रागाच्या भरामध्ये तिथेच त्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. आणि मग तिथेच काही वेळ तो बसून राहिला. मग काही वेळाने ब्लँकेटमध्ये तिला गुंडाळून घरातून बाहेर निघून गेला. आणि असंच रात्रभर इकडे तिकडे फिरत होता. आणि शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सत्य सांगितलंच, जे मी तुम्हाला आधीच सुरुवातीला सांगितलं होतं. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संशय, राग आणि धमकी हे 3ही एकत्र आले की प्रेम सुद्धा क्राईम मध्ये बदलतं.